श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि वातावरण बघू शकता तुम्ही. बाहेर रिमझिम पाऊस पण चालू आहे. घरातली कामे आहेत, तर चला मग आता ते सर्व करून घेऊ. घर झाडून झालं, बाहेरचं पण झाडायचं होतं. म्हटलं चला झाडून घेऊ बाहेरचं पण. आता आंघोळ करून घेऊ. झाडझूड तर झालेली आहे. आज श्रावण सोमवार होता, त्यामुळे डोकं पण धुतलं मी. श्रावण महिन्याचा आज पहिलाच दिवस आहे ना, त्यामुळे. देवपूजेला पाणी घेतलेलं आहे. म्हटले पहिल्यांदा आता आंघोळ वगैरे झाली तर पहिल्यांदा आपण देवपूजा करून घेऊ. तर इथे मी देवपूजा केली सर्व. आणि मी घरात रोज कापूर जाळते आणि पूर्ण घराला कापराची वाफ देत असते, जेणेकरून निगेटिव्ह शक्ती किंवा नकारात्मक काही ऊर्जा, आपली मनस्थिती पण नकारात्मक होते ना, त्यामुळे पॉझिटिव्ह राहण्यासाठी मी कापूर घरात जाळते. पूजा झाल्यानंतर न बोललं की चला आता आपण भाजी करू. तर भाजी कसली करायची, तर शेपूची जोडी होती, तर म्हटले चला मग आता आज शेपूचीच भाजी करू मस्तपैकी. भाजी धुवून घेतल्यानंतर एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने शेंगदाणे घालून मी आज शेपूची भाजी बनवली. फक्त काही जास्त काही त्याच्यासाठी सामग्री वगैरे नाही, फक्त शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या, बस एवढी सिंपल. तर मग ही एकदम अशा साध्या आणि सिंपल पद्धतीने मी शेपूची भाजी पण बनवून घेतली. नंतर म्हटले आता टिफिन द्यायचा आहे, तर पोळ्या पण करावं लागते. मग पोळ्या पण करायला घेतल्या लगेच. मग इथे टिफिन भरून घेतला
हजबंडला कामावर जायचं होतं, त्यामुळे मग शेपूची भाजी केलेली होती. तर शेपूची भाजी आणि चपाती बस एवढंच दिलं टिफिनला आज मी. खरं तर मी यूट्यूब चॅनल हे चालू केलं हे अजून घरात तर कोणालाच नाही माहीत. इवन माझ्या हजबंडला पण नाही माहीत. आता मला नाही माहीत की त्यांना जर कळालं मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर त्यांच्या काय रिॲक्शन असतील किंवा ते काय बोलतील, सपोर्ट करतील की नाही करणार हे मला माहीत नाही. पण मग जवळजवळ आता म्हणजे महिना होत आला मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, तर हे अजूनपर्यंत तर कोणाला माहीत नाही. पण बघू आता, जेव्हा माहीत होईल तेव्हा होईल माहीत. पण मग मला आवड आहे यूट्यूबवर यायची, व्हिडिओ वगैरे बनवायची, तर मी शिकते. पण जर तुम्ही लोकांनी सपोर्ट वगैरे केला तर घरचे पण सपोर्ट करतीलच का हां जाऊ द्या ही कुठेतरी बनवती बुवा चांगले व्हिडिओ वगैरे. तर बघू मग आता काय होतं पुढे. व्हिडिओ बनवायला आवडतात तर ते बनवतेच आहे मी. टिफिन तर झालेला होता. मग मस्तपैकी चहा केला आणि हजबंडसाठी पण चहा गाळला आणि माझ्यासाठी पण चहा घेतला. नंतर हजबंडसाठी एक तुपात गरम केलेली पोळी होती ती पण घेतली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.